जिंतूर तालुक्यातील 8,500 हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळली। आमदार देवराळ भोंगळे यांच्या प्रयत्नाने फलित। 11 गावांना मोठा दिलासा। मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री व वनमंत्र्यांचे जिवतीकरांनी मानले आभार। मतदारसंघातील जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ट असलेले आणि निर्वनीकरण झालेले एकूण 8,500 हेक्टर क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतला आहे। यामुळे जिवती तालुक्यातील 11 गावांना मोठा दिलासा मिळाला असून याबाबतचे शासन पत्र नागपूर विभागीय आयुक्त आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे। या निर्णयामुळे आकांक्षित आणि दुर्गम असणाऱ्या जिवती तालुक्यातील वनहक्क जमिनीच्या बहुप्रलंबित प्रश्नावर आता तोडगा निघाला असून आमदार देवराळ भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित असल्याची आभारयुक्त भावना संपूर्ण जिवती तालुक्यातून व्यक्त केली जात आहे। मागील अनेक वर्षांपासून जिवती तालुकावासी वनसंवर्धन अधिनियम कायद्याअंतर्गत जमिनीच्या हक्कासाठी संघर्ष करीत होते। कागदपत्रांची अपूर्तता आणि प्रशासकीय अडचणींमुळे हा प्रश्न शासन दरबारी थंड बसल्यात होता, ज्यामुळे शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क नसून शेतीत गुंतवणूक करणे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून त्यांना वंचित राहावे लागत होते। परंतु दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी आमदार म्हणून निवडून आल्यानंतरच आमदार देवराळ भोंगळे यांनी या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन या प्रश्नाच्या निराकरणासंदर्भात आपण शासन दरबारी यशस्वी पाठपुरावा करणार अशी ग्वाही दिली।